हाय फ्रेंड्स, मी जयश्री। आजचा व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण आहे, माझ्या छोट्याशा गॅलरीमध्ये मी छोटंसं गार्डन तयार केले, ते मला तुम्हाला दाखवायचं आहे। तर सुरुवात करू तुळशीपासनं। व्हिडिओ कुणीही पुढे घालून बघू नका, स्किप करून पाहू नका, कारण माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये माझ्याकडे असे 2-3 जे झाड आहेत ते विशेष आहेत, जे मला तुम्हाला दाखवायचे। जर तुम्ही व्हिडिओ पुढे घालून पाहाल तर ते तुम्हाला पाहता येणार नाही, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ही आहे तुळस, परत हे शोचं झाड लावलेलं आहे। हे पांढऱ्या फुलाचं आहे, जे असे मोठे मोठे लागतात, स्वस्तिकचं नाही, पण मला वाटते मोठ्या स्वस्तिकचं असं म्हणतात। हे जास्वंदाचं आहे, व्हाईट जास्वंदाचं, पण ते आत्ताच फुटते व्यवस्थित। याच्यावर किडे पडलेले होते, आता यामध्ये खत टाकलं त्याच्यामुळे हे आत्ता छान फुलले। आणि हे पण शोचंच आहे, तुम्ही पाहू शकता। वर गॅलरीवर ठेवलेत मी कुंड्या सगळ्या। हे पण शोचंच आहे, हे असं हे पण पाहू शकता किती छान फुटले हे आता। आणि हे गुलाबाचं आहे, हे आत्ता फुटायला लागले। याला मी स्पेशली एक खाट टाकले प्रत्येक झाडाला, म्हणून ते एवढे छान फुललेत झाड। पुदिना आहे, आणि यात एक शोचा वेल लावलेला होता, त्याला पानाच्या ऐवजी जास्त तर फुलंच येत आहेत, ते आत्ता लावलेलं आहे। ते इकडे एक वेल गेलाय वर, आणि इकडे एक गेलाय आत्ता, ते आता तरी फुटतंय छान। आणि ही आहे कांद्याची पात, जे मी कांदे आणले होते घरी खायला, पण ते खूप फुटत होते, घरातच वापत होते, त्यामुळे मी कुंडीमध्ये लावलेत, तरी पाहू शकता तुम्ही इथे। आणि यातच गोकर्णीचा वेल आलाय, ब्लू कलरचे फुलं लागलेत त्याला। आमच्याकडे तर गोकर्णी म्हणतात याला, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही। आणि विशेष एक झाड दाखवायचं आहे, ते म्हणजे बडीशेपचं। हे पहा, बडीशेपचं झाड, हे पहा, ह्या फाट्याला किती छान बडीशेप लागल्यात। विशेष याचं कारण असं आहे की पिऊचं चाललं होतं एक दिवशी की बडीशेप कशी तयार होते। तिला म्हटलं बडीशेप कुंडीमध्ये टाक आणि बघ ती कशी वापते ते, त्यामुळे पिऊनी बडीशेप टाकली होती कुंडीत, आणि त्याचं झाड बनले। मला वाटतं एक महिना 1.5 महिना झाला असेल ह्या झाडाला, आता खूप साऱ्या बडीशेप लागल्यात। हे पहा, ती दररोजचं येऊन एक दोन ताज्या ताज्या बडीशेप खाती। तिला खूप उत्सुकता होती की बडीशेप कशी तयार होते ते। हे पहा, हे असं वर कुंडी ठेवलेली आहे ना गॅलरीवर, त्यामुळे ते असं वाकलंय खाली। ते हे पण शोचंच आहे, ह्याचे सगळे पानं मी तोडले होते, पूर्ण कट केलं होतं झाड, कारण याला कीड लागलेली होती व्हाईट कलरची कीड लागल्यामुळे सगळं कट केलं होतं। आता ते छान फुटतंय, तुम्ही पाहू शकता इथे। आणि ह्या सगळ्या झाडांना मी एक विशेष प्रकारचा खाट टाकलाय। जर तुम्हाला त्याविषयी जर माहिती हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवेन। आणि आता 1-2 तुम्हाला विशेष झाड दाखवायचे आहेत, ते आहे मोगरा आणि लाल जास्वंद। आणि हे पहा, मोगऱ्याचं किती कांद्या किती छोट्या छोट्या आहेत, तरी त्याला कळ्या आलं, ते म्हणजे त्या विशेष खातांमुळे आले आहेत। हे पहा,
जवळ मी फांद्या घेऊन दाखवते तुम्हाला. आणि इथे फुलं पण लागलेत. हे 15 ते 20 दिवसामध्ये इतकं झाड फुटलेलं आहे. इकडल्या साईडने पण पहा, हे पहा इतके छोट्या फांद्या आहेत तरी त्याला कळ्या आल्यात. इकडे पण छोट्याशाच फांद्या आल्यात. आणि विशेष करून तुम्ही फुलं किती, कळ्या किती लागल्यात ते पाहायच्याला. त्याला 6 आणि 9 कळ्या आहेत. एवढंसं छोटंसंच दिसतंय आणि ह्याला 9 कळ्या लागल्यात. आणि इकडे पहा तुम्ही किती छान छान नवीन नवीन पानं फुटले त्याला. आणि आता अजून एक विशेष झाड, ते म्हणजे लाल जास्वंद. तुम्ही आधी ते झाड पाहून घ्या, किती सुंदर फुललंय आणि त्याला कळ्या किती आल्यात. आणि हे कुंड्यामध्ये लावलंय असं. आणि याच्या मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने छोट्या छोट्या कळ्या दाखवते. हे बघा किती फुलं लागलेत त्याला. आणि तुम्ही ह्या फांद्याला बघू शकता, नवीन पालवी फुटली, त्याला किती कळ्या लागल्यात ते. ही छोटीशीच फांदी आहे पण त्याला कळ्या पहा किती लागल्यात. तुम्हाला जर हे इतके फुलं कसे लागलेत हे जर माहिती करून पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. मी झाडांना कोणता खत वापरते त्याविषयी मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवेल आणि माहिती सांगेन. हे पहा, इथं एकदम छोटे छोटे आत्ता फुटलेत फांदी, तरी त्याला पण इतक्या कळ्या आहेत. त्याच्यावर तुम्हाला दिसत असतील की किती कळ्या लागल्यात झाडाला. आणि कसं मस्त झाड असं रेड रेड झालंय. हे आहे माझं गार्डन, छोट्याशा गॅलरीमध्ये छोटंसं गार्डन. तर माझं छोटंसं गार्डन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.